6 पाय इथे. अजून किती आहे? अजून तरी आता 15 मिनिटं अजून चालायला. हो काका 6 पाय तिथे त्या झाडाला हात लावू नका. हा काय झाडावरती आहे. मला वाटलं इकडे उभं राहायला जागा भेटेल. बघ बावडी आहे. काय दिसत नाही रे. पहिला गडी बाबा पहिला गडी बाद विषय खोललाय. फक्त गाडीच्या काचेवर मारू नको तिकडे. पाणी किती रे बाय. त्यावर नजर गेली लोकांची. नजर गेली. तर नमस्कार मंडळी, आम्ही चाललो आज कर्नाळा फोर्टला. तर प्लॅनिंग झाला होता 5-6 जणांचा, पण आलो आम्ही फक्त मोजके 4 जण. बघा संकेत, योगा, इकडे पम्या आणि मी. तर बाकीच्यांना फोन केला सकाळी उचलला नाही. आम्ही निघून आलो. तर बाई सकाळी नारळ गुसका भेटला, पनवती निघून गेली लोकांची. तर आम्ही आता चाललो आहे मंदिरला पोचतो आणि पाऊस आला. अरे खतरनाक इकडे आम्ही साधेवाले आहे. आम्ही रेनकोट आल्यापर्यंत पाऊसच गेला. इकडे कसा तर मित्रांनो, आता आम्ही पोचलो नॅशनल हायवे 66, आपलं गोवा हायवे. तर समोरचं वातावरण तर बघा, रस्ता खतरनाक आहे. आणि आता फक्त आम्ही किल्ल्यापासून 7 किलोमीटर अंतरावरती आहोत. तर थोड्या वेळात थोड्याच वेळात आम्ही आता पोचतोय ना. जीप लडकाळली, समजून घ्या जरा. तर चला तर मग भेटूया पुढे. कदाचित तो समोरचा असतो तो किल्लो असं वाटतं मागा. तर बघूया, चला भेटूया पुढे. ना तर आता आम्ही पोचलो आहे गाईजनो. हे बघा इकडे गाड्या लागल्यात पुढे पब्लिकच्या. एक शॉट पण ये ना, येतो करा, चालू करा भाई. इकडे आपली पार्किंग आहे. तर गाईजनो तर आम्ही आता पोचलो आहे आणि मस्त तोडून तुला एकदम खतरनाक लो आला ना भाई. हा बघा आपण बोरा झाला. तर आता मी चाललो आहे तिकीट काढायला. तिकीट किती आहे ते बघू तिकडे. पहिला आम्हाला कॅमेरा लपवायला लागेल, नाही तर बहिणी कॅमेऱ्याची पण तिकीट काढायला लागेल. हा चालेल. हां हे राजकीय तो चलो मिळते आगे. आता आम्ही बाय बाय. ते बघा आता निघाले सगळे सुताला झाले आणि आम्ही लोक इकडे जाय. आमचा ब्लॉगर इकडे येतो बघा, लपून येते. हे बघा इकडे आल्यावरती अशी लाईन लावायला लागते आपल्याला. आणि आधार कार्ड घेऊन आम्हाला माहिती नव्हतं काय. हां यांना माहिती नव्हतं, यांना मी सांगितलं. तर प्रत्येकाचे ते आधार कार्ड लागेल, कारण आपल्याला इथे रेशन भेटतं. कोण बोललं आधार कार्डच लागेल? अजून काय लागेल? अरे बाबा रॉकेल देतात 3-3 लिटर. तर तांदूळ येतो. काय बोलतो, अडल्टची 60 रुपये तिकीट आहे. तर तांदूळ बघूया आता, चला जाऊया तिकीट काढूया आणि पुढे जाऊया. पुढे सरकत. आवाज मोठा कर जरा. हे बघा तुम्ही आलात की तुम्हाला असे फ्लेमिंगो बघायला भेटतील इकडे. भाई आता खरी ट्रेकिंग चालू झाली आहे इकडनं. हो आता हळूहळू पुढे जाईपर्यंत अर्धे गाडी गारद होणार. हे बघा चमान काय आलं, मोबाईल देऊ. हा घे ना, माझे व्हिडिओ घे ना, चालतं ना. तर नाक हे बघा. चलो ऊपर चलो. ट्रॅफिक लागले भाई, ट्रॅफिक लागले. क्या हुई? खतरनाक दम लागलाय ना भाई. दम लागला असं वाटतं साड्यावरची घराकडची घाटी चढते गावा. हा योगाला कुठे आला? आम्ही हेल्मेट घालून चालला, पडला तर लागणार नाही. चलो चालूया आपण पुढे. नको तुला. तर गाईस पोरांना ट्रेकिंग करायची हौस होती. आता मला वाटतं ती हौस फिट झाली आहे. आमची जिरली हौस फिट झाली आहे पोरांची. सवय नाही ना, हे आपल्या गावात चालणारे नाहीत, हे मुंबईवाले पोरं. हा खतरनाक वाला होता बघा.
आपला एक ब्लॉगर आहे ते आपापाड्यातला. हवा तंग झाली बाईची. हवा तंग झाली. हे बघा भाई, इन लोग क्या हालत देखो. पम्या हा बघ याची फाटली. फाटली ना रे. धूर निघाला बोलतो सगळा. धूर निघाला बोलतो सगळा. बघा सगळे हापसतायत. योग्य कुठे आहे? डॉक्टरला तेल बाई सगळे हापसतायत. पण हार्टबीट ऐकायला असेच ऐकायला धाकधूक 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 धाकधूक. गेला कुठे? येणार तो. पहिलं कुठे चला जाऊया. अरे अजून किती चढायचं बघा वरती. बेकार घाट आहे बाई. गिरीवर्धन घाट आहे. हो फुल सावधान मध्ये. बस 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 आराम कर. उचलून नाही लागेल. आपापाड्यातनं फुल जोश मधनं आला होता. दुश्मन आलो. जोश मी होश खूप येते बाय. उदास झाली उदास. लाईफ आहे ना आपली. हे बघ उतर थोडा वाजता. हे तर बघ आता या बघ. अरे वाटतं ना दरी आहे दरी. या दर्यात गेलं ना संपल्यावर आहे. काय म्हणतं? खय आगे नेटवर्क नाही ना होय, त्यामुळे. गेलो. कुठे पोहोचलोय आता आपण? वसईला. आता सगळे दमलेत आता भाई. हेल्मेट सांभाळतोय. नंतरचे चढणीवाली घेऊन कुठले? नंतरचे फिरायचे. हा तेच. कसला खतरनाक हे वाटतंय ना. आता सुद्धा आमच्या जीवात जीव येलो. आम्ही पोचला होता हे बघा वरती. खतरनाक वाटतंय ना. वरती तर टॉवर आहे का तो? हा पोरं खुश झाले ना. हे बघा सगळी पोरं खुश झाली आपली. हा बघा सगळी पोरं खुश झाली बाई. तर भाई आता आम्ही पोचलो आहे वरती आणि सगळी पोरं आमची खुश झाली आहेत आता. अरे बघा तुम्ही पण बघा पूर्ण वरती ते तिकडे टोकापर्यंत जायला भेटतं. तर चला आता आपण जाऊया वरती. क्या ही सुंदर हवा है और हवा का आनंद लेते हुए मेरा दोस्त कैसे आ रहा है देखो. चलो ऊपर चलते हैं. पूर्ण दाखव. हे गाईज आमचे मित्र वरती गेलेले आहेत. अशा प्रकारे वरती गड चढत आहेत. भाई गड बघा किती डेंजर आहे. ते आता आम्ही जातोय. इथे उदास झाली आहे गोप्रो घेऊन यांची. आता आम्ही चढतोय शिड्या. हा संकेत भाई आणि ब्लॉगर गाडी आमची जिरली. इंडियाचे नंबर वन ब्लॉगर. गाईज आम्ही बघा इकडनं आलोय असं पूर्ण या रस्त्याने. तिकडनं फिरून त्या डोंगरातून पूर्ण हा बघा इकडे रस्ता आहे खाली. इकडे आलो ते बघा पूर्ण तिकडे तिथून इथे. आणि बघा हे लोक बसले तिथे. पम्या तर दमला. नवीन ब्लॉगर आहे भाई नाडनीन. वरती पोचलो आणि पाऊस आलाय खतरनाक एकदम. रेनकोट नाही पाहिजे रे. कसला व्ह्यू चाललाय बघा भाई. खतरनाक वाटतंय. आता आम्ही तिकडे जाणार आहोत त्या टोकावरती. पाणी नाही जात रे भाई. फोन मी जपून ठेवलं. पावसाला पाऊस. मला वाटलं इकडे उभं राहायला जागा भेटेल. बघ बावडी आहे. बावडी आतमध्ये पण बावडीच आहे रे. बावडी आहे भाई. वॉटरप्रूफ आहे ना. भारी वाटतं व्ह्यू. बावडी बघा बावडी. खोला. हा हा डायरेक्ट इथून पडला की सीधा खाली.
हे बघा भाई, अरे बावड्या बघ ना कशा बांधल्यात. हा रे, अरे पण ते इकडे खोल नाही. भाई इकडून कुठून कुठून फिरायला भेटत रे, खतरनाक. इथं खाली हवा बघा कसली आहे, एकदम खतरनाक वाली. पाऊस शेवटी आलाच आम्हाला भिजवायला ना आहे ना ते. काही दिसत नाही रे. भाई हा बघा साप आहे इथे, ग्रीन वाला. अबे इथून घे ना तोंड, इथून दिस. झोपलाय रे तो. हा 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 बघ. हे त्याला पाडू ना तिकडे, कोणतरी चावेल बिवेल. छोटा आहे रे तो, काय नाही करणार. चल. तो काका साप आहे तिथे, त्या झाडाला हात लावू नका. कुठे ते? हा काय झाडावरती आहे. हा. तो दिसून पण संकेत त्याला हेल्मेट मार ना, त्याला पाडू ना तिकडे. रे झोपलाय. अरे पाडू ना तिकडे. नको. चल 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 चांगलं. छोटा आहे रे. साप आहे साप. झाड तू मग हात लाव. अजून किती आहे अजून तरी आता 15 मिनिटं अजून. चालायला? हो. तर गाईज आम्ही आता उतरतोय आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलोय. हो भाई ऐसी जगह से आए जैसे जिंदा निकलना मुश्किल था. हाँ अरे 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 भाई हळू 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 भाई. पक्षी आलेत रे, कर्नाळा पक्षी अभयारण्य. जिथं आपण एकदम स्टार्टिंगला बसलो. हो पक्षी खूप. अबे टॉप का आ गया, बस सीधा चलना थोड़ा. सीधा नहीं है. अरे अबे खुशबू क्या है? क्या इधर? 20 मिनिट नाही आहे, ज्यादा आहे. क्या तू का आपलं थांबायला बोल? हा योग्य घरात होणार आहे वाटतं आता. नाही रे, लिफ्ट लाईट वाल्याकडे चप्पल आहे. सकाळी काय झालेलं माहिती आहे काय? काय, पाण्याने हे झाले, आता नुसतं सुक्क आहे. हा बाबा चल ना, परत उडी मार पडते. सिंगम. पोरं घाबरतात आता. जास्त नको, गाडी पण चालवायची. घरी जाऊन पाणी. बाबा पहिला गडी बाद. विषय खोललाय. समजलं, योग्य सगळ्यांना बोलताना योग्याच गेलाय. गाली चप्पल वाली आता लागले माझी. एकदा खाली झाली. हा आणि आता एकत्रच आहेत. गिरिया रो ग्रुप आपा पाडा. हा ये बघतोय पडणार नाही. तर गाईज आता आम्ही उतरलोय खाली उतरलोय आणि रेबा एबा माकडं बघ. दे ना. हा अरे हा थांब, मागे मोबाईल घे. तर आम्ही आता चाललो इथून सीधा मलंगगड. आधी जाऊ मिसळ खाऊ काहीतरी. केवढंच आहे बघ रे. तर चला तर मग जाऊया, भेटूया पुढे. तर गाईज आता आम्ही पोचलोय मलंगगडला. तर तुम्हाला पण मी व्ह्यू दाखवतो. बघा भाई कसला खतरनाक वाटतंय. इकडे रोपवे पण आहे, बघू आता आम्ही वरती जातोय की नाही ते माहिती नाही. हा व्ह्यूचं बघा तुम्ही भाई. आमचा अचानक भयानकवाला प्लॅन होता. कर्नाळा फोर्टवरून आम्ही डायरेक्ट इकडे मलंगगडला यायला निघालो. तर बघू आता हे संकेत लोक काय बोलतात. वरती गेलो तर आम्ही जाऊ कदाचित, जर रोपवेला गर्दी नसेल तर. कारण आम्हाला घरी पण जायचं आहे. वाजले किती 3 वाजत आले आहेत कदाचित. तर बघू कसं काय होतं आहे ते. आणि आम्ही पोचलोय मलंगगडला आणि एकटा पावसाची एंट्री झाली आहे. हे बघा पाऊस आहे खूप. होतं बघा परत इकडनं बघा मलंगगड. आता मी जातोय
बघतो जरा रोपेला कितपत गर्दी आहे. गिरी दर्शन बाई लाईन बघा केवढी लागली आहे. इकडे ते रोपेचं ऑफिस आहे, त्यांना वरतून रोपे येतात ते बघा. आम्ही लाईन पूर्ण गोल फिरून गेले तिकडे आणि आम्ही लाईनमध्ये थांबलो आहे. तर तो काका मला बोलले की 1-1.5 तास लागेल ना. हां तर बोललो आता आलो आहे तर आम्ही मिस कॅन्सल केलं. हां यार, ज्या पोरांनी प्लॅन कॅन्सल केला ना तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त घरीच बसा, येऊ नका इकडे, कारण हे मर्दांची काम आहे. बघा सगळे येतात आणि ग्रुपमधनं लेफ्ट व्हा पहिली गोष्ट. नाही झालं तर आमचा ॲडमिन तुम्हाला काढून टाकणार. ॲडमिन आमच्या मागे आहे बघा, काढून टाकणार ग्रुपमधून. चला तर मग आम्ही पण जातो आता, मजा करून. तर आम्ही तिकीट घेतली आता आणि लाईनमधून चाललो आहे. मस्त आहे बघा, लाईन आतमध्ये पण आहे. भाई लोक, आम्ही तुम्हाला एक स्कॅम सांगतो आमचा. तर आम्ही ते बघा तिकडे बाहेर लाईनमध्ये उभं होतो आणि इकडनं पूर्ण हा एक माळा फिरून हा फर्स्ट फ्लोअर फिरून रिटर्न इकडनं खाली येत होतं. मागे तुमची सीडी आहे. आम्ही पण daring रशीचे- केली हां, योगेशभाईने. योगेशभाईने डेअरिंग केली डेअरिंग बघा. केली, मी केली. आणि आम्ही त्या रशीमधनं तिकडे आलो आणि आमचा 1-1.5 तास वाचला भाई. आता आम्ही तो 1.5 तास गडावरती फिरू आणि आता जाऊ आम्ही थोडं 10-15 मिनटात आम्ही जाऊ वेटिंग रूममध्ये. तर चला हां, मग आमची लिफ्ट येईल आणि आम्ही जाऊ लगेच. तर बघा संडेचं तुम्ही येताय तर गर्दी बघा किती आहे भाई, गर्दी फट्टे आहे. रिटर्न 150. हां आणि रिटर्न तिकीट 150 रुपये आहे बघा. माझ्या तिकीट आहे, तुम्हाला दाखवली मगाशी मी. चला तर मग डायरेक्ट रोपवेमध्ये भेटूया आपण. राहिले गिरियान किती स्लो आणलं बघा ते इकडनं. इथं ना काय एज घासून जाते. तर आता मी बसतोय रोपवेमध्ये आणि कसली माणसं रपारप येतात बघा. घाई घाई घाबरत रोपवेमध्ये बसलो. रोपवे गर्दी हो का. हां दरवाजा बंद आले, दरवाजा बंद आले. रोपवेमध्ये बसतो. आता आम्ही निघालो भाई. हा प्लेनमध्ये बसलो. कडक ना एकदम. अरे कडक ना, मोठा धबधबा आला. कसला धबधबा आहे रे, पाणी कसं पडत असेल ना खतरनाक. अरे वाघ वाघ होता. हे हरी बघा, हरी बघा. अरे चित्ता बाहेर रोपेमधून तुम्हाला सगळं दिसणार. हा हे बघ हरिण सांबर बिंबर आहे. कसलं खोल आहे बघ ना खाली. आलं स्टेशन आलं. बांधबीन घातलेत बघा इकडे. स्टेशन आलं, आमचं स्टेशन आलं. इकडनं पण परत ट्रेकिंग आहे भाई, चालायचं आहे. वाचूया थांब. संकट समय काच्या दरवाजा फोडा. आणि रोपवेचा खाली उडी मारा.